श्रीगुरूची सेवा कशी करायची त्याच्याकरता चाललं आहे. तेव्हा ईश्वराची सेवा, आईवडिलाची सेवा, आणि सर्वात महत्त्वाची सेवा कोणाची आहे? ईश्वर सेवेपेक्षाही सुद्धा सद्गुरू सेवा अधिक लाभाची कशावरून आहे? सांगा ना कोणतरी. ईश्वराच्या सेवेने फक्त पुण्य प्राप्त होतं आणि पुण्यातून स्वर्गादी लोकांची प्राप्ती होते, परंतु सद्गुरूच्या सेवेने जन्माभावी मोक्ष सुद्धा प्राप्त होतो आणि पुण्याची प्राप्ती. बरं, ईश्वर सेवा दोन फलाला, आपण सद्गुरू सेवा दोन फलाला काय? पहिलं फल कोणतं? साधा अभंग आहे, आणि दोन फलाला प्राप्त आहे. दृष्ट कोणतं? अदृष्ट फल कोणतं? अदृष्ट फल कोणाच्या सेवेने प्राप्त होते? आणि ईश्वराच्या सेवेने ईश्वर मोक्ष देत नाही का? ईश्वर अरे मोक्ष देत नाही का? गीतेमध्ये आहे ना, ईश्वरच सर्व झाला. अरे श्लोक पूर्ण म्हटलं पाहिजे. तुझा अर्थ विचारत नाही नका. अर्थ विचारायला नाही आला म्हणजे सगळ्या पोराच्या समोर किंमत झाली. सगळे काय झाले? तुझा अर्थ आला पाहिजे ना. तमेव शरणम गच्छ म्हणजे त्याची सेवा करा, भक्ती करा. तत्प्रसादात पराम शांती, पुढे स्थानम प्राप्स्यसी म्हणजे मोक्ष. मग इथं सांगता एकच सेवा आहे. सद्गुरूची सेवा दोन फलाला देते, ईश्वराची सेवा एकच फलाला देते. मग विधान चुकीचं आहे नाही. गीताला सांगते मोक्ष कोणाच्या सेवेने प्राप्त होतो आणि पुण्य कोणाच्या सेवेने. मग कसं लावायचं? ह्याचं तर एकच फल सांगितलेलं आहे. त्याचं थोडक्यात उत्तरच आहे. यावेळेला कोणाचं महात्म्य सांगणं चाललं आहे. मग अधिक मान कोणाला द्यायचा? ज्या वेळेला जो कीर्तन करायला 10 दिवशी त्याला मान मोठा होता, दुसऱ्या दिवशी खाली बसवणार. मग सारा कीर्तन करता मत नाही. मग ईश्वर सेवेने दोन्ही फल प्राप्त होतात. सद्गुरू सेवेने दोन्ही फलं काय होतात? मला आता प्रसंग कोणाचा चालला आहे, मोठेपणा कोणाचं वर्णन चाललं आहे. मग ईश्वराला काय द्यायचं? गौणाच बघा. वास्तविक ईश्वर आणि गुरु हे भिन्न नाही. त्वमेव माता च पिता. माता राम मत पिता रामचंद्र स्वामी राम सर्वस्व मे नान्यम जाणे नैव जाणे. म्हणे सगळे सेवेचे प्रकार आहेत आणि सगळेचे विषय आहे ना ईश्वर. त्याचप्रमाणे सद्गुरू, आई वडील वगैरे हे सेवेचे काय प्रकार आहे. मातृदेव भाव, पितृदेव, यांची सेवा करावी. तन मन धन माने. तनाने सेवा करणं म्हणजे काय करणं? त्यांचे जे बाह्य उपचार असले त्याला मदत करणे. मला तन झिजवणे असं म्हणतात. बाह्य सेवा असते ना. पुढे अंतरसेवा म्हणजे वाणी मन याने करायचं, त्यांचं चिंतन करायचं. ऐकणं ही सुद्धा सेवाच आहे. आपण जे श्रवण करतो ना, ही सुद्धा काय
त्याला ज्ञानसेवा म्हणतात. नाहीतर काय होत असतं, काही लोक सेवा करतात पण नाही, घरची सेवा करतात काय आणि ऐकण्याचं काम आलं तर उठून जातात आपले. बरेचसे असे चांगली सेवा करत नाही का. पण भक्तांना विचारलं म्हणलं का तुम्ही घरची कामं वगैरे करतात, श्रवण करायच्या वेळेला आणि निघून जायचं म्हणलं आम्हाला समजत नाही. काय होत नाही ते समजावं का ना समजावं. घरच्या सेवेपेक्षा ज्ञानसेवेला काय अधिक महत्व आहे. नाहीतर आपला पाठी सोडून देतो आणि काहीतरी करत बसतो. मग सेवा श्रीगुरूला काय नाही तरी अवधान ऐकलंय. त्याला महत्व आहे. म्हणून त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करून घेणं ही ईश्वर सद्गुरूची काय आहे. नाहीतर काय नाही, इतके वर्षापर्यंत श्रीगुरूच्या जवळ आला अज्ञानाचा अशी नाही तर काय उपयोग आहे का. मग आनंदीला काय प्राप्त करून घेतलं पाहिजे, ज्ञानाचं ठिकाण आहे. जाऊ द्या, कशा करता चाललाय सेवा, कोणची सेवा कशी करायची. त्या शरीराचे प्रकार, तन मन वाणी पुढे धन. मनात झालं होतं की त्यांच्या नावाचं काय करणे, जप करणे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात. तुकाराम तुकाराम. काय काय जी शक्ती देवाच्या नावात आहे ती शक्ती कोणाच्या नावात आहे. राम म्हणता गोविंद गोविंद. मग गोविंदाचे शरण पूर्ण करत जाणं आता कोणची सेवा चालली होती. धन अर्पण प्रकार. धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर बायको, मुले, घरदार, धान्य, जमीन जुमला, नौकर चाकर वगैरे या सर्वांस धन म्हणतात. याला काय म्हणतात पुढे वाक्य सर्वाला काय होतं. बाई बरोबर आहे काय. अरे बरोबर आहे ते सांगण्याचा प्रकार आहे काय. नाही तर भलतंच बा काही व्हायचं ते काय काहीतरी होईल ना. एखादा माणूस म्हणायला लागला आमच्या आपल्या मंडळीला जा गुरुजीकडे. आता म्हणजे कशा करता जा आधी जायला बायकोला काय करणे आचरणात आणायचं का ते. अरे आचरणात आणायचं का मनात ठेवायचं का आचरणात आणायचं. ते विसंगत आहे. कारण तो शब्द पाहिजेच नव्हता त्याच्यात कोणता. ते कुठं कसं ऐकायला सुद्धा कसं कसं बरोबर वाटत नाही. आता लिहिलं आहे त्याच्यामध्ये म्हणून सांगायचं पण त्याचा त्याचा अर्थ नव्हे काय नव्हे. मग कोणता त्यांची सेवा करणे हा बाबा आहे. त्यांना सगळं देऊन टाकणे याचा अर्थ तसा रूढ अर्थ नाही घ्यायचा. त्यांची काय कर सर्वांच्याकडून काय करून घेणे हा अर्थ घ्यायचा. नाहीतर तुम्ही मला भलतंच काही व्हायचं. विचित्र आहे. एखादा माणूस म्हणायला लागला जा श्रीगुरूच्या घरी बायवा. लोक म्हणतील कशाला पाठवली वा विचार चांगला नाही. सगळे तसा अर्थ नाही करायचा. सर्वांनी श्रीगुरूची काय करावी हा अर्थ आहे. त्या धनाचा सद्गुरू संन्यासी असल्यास
त्यांचे प्राप्तीकरिता त्याग करावा. तेव्हा या सर्वाचा कोणाकरता? त्याच्याकरता त्याचा उपयोग करावा. प्राप्तीकरता म्हणजे सहजासहजी श्रीगुरु मिळेल एखादा भाग्यवान. सहजासहजी काय होत नसते, मिळत नसते, काय करायचं. आता त्या अर्जुनाचं भाग्य आहे, जो महाराज होते ते मामासाहेबांना सहजासहजी मिळाले. पूर्वपुण्याने कोणामुळे? सहजासहजी मिळत असाल. हे बा आता तुम्हाला सहजासहजी मिळायला लागलं, गाव सोडून इथे यावं लागलं. मग सहजासहजी गावात राहिले असते तर सगळं मंगल कार्य झालं. दुसरं काय, इथं जेवण आहे तिथं जेवण आहे. मग गाव सोडून यावं लागतं. सहजासहजी मिळत असते का? मग एखाद्याचं काय असते, भाग्य असते, त्याला सहजच काय होते, घरांब्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत असतात. तेव्हा आहे ना कोणतं वाक्य त्याच्यात शेवटचं? त्या धनाचा सद्गुरू संन्यासी असल्यास त्यांचे प्राप्तीकरिता त्याग करावा. धनाचा आता हे सगळं गौण आहे. हे सुद्धा कसं आहे, श्रीगुरूच्या प्राप्ती करता धनाचा काय करावा? मान्य आहे. धनाचा काय करावा? तेवढ्यावर काम मागते का? मग एवढ्यावर काम धन देऊन टाकलं तुम्ही, मग विद्या मिळेल का? केवळ धनाचा त्याग करून कृतार्थता आहे. एक सेवा करायची, काय करायची, नाहीतर मग काही नाही. आपलं एखाद्या सप्ताहाला देणी दिली झालं, संपलं. तेवढ्यावर काम मागतो का? मग काय वाचा मन काय केलं पाहिजे? देणगी देऊन टाकतो आणि श्रवणाला येत नाही, झोपा काढतो. देणगी देणाऱ्यापेक्षा सुद्धा कोण येणारा पाहिजे? अधिक महत्व आहे. काय मग नुसतं धनावरती काम बघत. जर गरीब असेल तर काय करायचं? धन द्यायचं, वाद नाही. पण तेवढ्यावर काम होत असते का? एखादा मनुष्य म्हणत असतो ना, पण तुमच्या सप्ताहाला देणगी घेऊन जा. काय घेऊन जा? आम्हाला मोठे मोठे कीर्तनकार आहे, ऐकायला या की फुरसत कुठं आहे म्हणलं आम्हाला. ऐकण्याकरता काय नाही. मग सेवा काही कमी प्रतीची आहे. काय एखादा मनुष्य धन गरीब असेल, पैसा देऊ शकत नाही, काय करू शकत नाही, पण श्रवणाला येतो. अधिक महत्व आहे. काय अधिक महत्व? हा धनत्याग सद्गुरूस अर्पण होतो. आणि जर सद्गुरू गृहस्थ असतील तर त्यास सर्व धन अर्पण करावे. गृहस्थ असेल तर काय करायचं? संन्यासी असेल तर त्याग करायचा. बडे म्हणजे त्या धनावरील आपले स्वत्वाचा त्याग करून सद्गुरूंचे स्वत्व उत्पन्न करावे. कोणाचा सत्व कोणाचा काढायचं? त्याग करणे म्हणजे काय? घर विकणे म्हणजे काय होत असते? एखाद्या माणसाला घर विकलं आपण, असं घर उचलायचं, त्याच्या घरी घेऊन जायचं का? मग काय करायचं? आतापर्यंत कोणाचं होतं आपलं, आता कोणाचं झालं? मालक म्हणायला लागला, म्हणलं काय हरकत नाही. म्हणलं मग काय करायचं? म्हटलं जरी घर आमचं असलं खुशाल राहतो मी, काय करा? त्याप्रमाणे धन कोणाचं? खुशाल काय करा? वापरा. आसक्ती काढून टाकायची. काय टाकायची? आपल्या नैवेद्याऐवजी कोणाचं नाव? सद्गुरूचं. हेच धन अर्पण करण्याचा प्रकार. सद्गुरू काय तुमचं धन घेण्याकरता येत असतं का? त्याला काय कमी आहे का? आपलं सत्व काढून टाकणे याला काय म्हणतात? धन अर्पण करण्याचा प्रकार. पुढे हा धन अर्पण प्रकार म्हणावा. सद्गुरू सेवा कशी करावी हे सांगितले.
पण सर्व धन गुरुस अर्पण केल्यानंतर साधकाने उपजीविका कशी करावी हे सांगितले नाही, ते सांगतो. आता उपजीविका कशी करायची? बंदर काय केलं, सगळं सद्गुरूला दिले. देऊन टाकलं. मनुष्य म्हटल्यानंतर धनाची काय आहे? आवश्यकता आहे. सर्वांना कशाची आवश्यकता आहे? आपण जे नोकरी करतो का धना करता? एखाद्याची कमी जर पगार असेल आणि एखाद्या माणसाचा जास्त पगार देत असेल तर पहिल्या माणसाचा आपण काय करतो? त्याग करतो. उद्देश कोणता असतो? पैसा मिळवायचा. कशा करता पैसा मिळवायचा? उपजीविका करता. काय करा? पैसा नसेल तर भीक मागायला लागेल ना. बरं चाललं आहे हिंदू धर्मामध्ये थोडं आश्रय आहे थोडा. ज्याच्याकडनं काही धंदा होत नाही, काम होत नाही, काही नाही, अशा माणसाची सेवा म्हणजे धंदा. याने आपल्याला मदत करता येईल त्याला काय करायची? मदत करायची. जसं उपजीविका करायची. ते तुमचे देवदेवा गोविंद गाथा हल्ले मला माहिती नाही. त्या गोविंद गुरुकडे काही विद्यार्थ्याला जेवण देत असे, डबे द्यायचे आणि परत दक्षिणा द्यायचे. काय द्यायचे? दक्षिणा कशा करतात? पैशाची काय? तर मला जर कुठे पुण्याला जायचं असलं, फुकट बसवाला घेऊन जातो का? मग काय द्यावं लागतो? याच्याजवळ काय आहे? म्हणून साधकाला काय करतात लोक? दक्षिणा देतात. भरपूर दक्षिणा, 5,000 रुपये दिले ना. हे आश्चर्य पाहायला. आजपर्यंत आम्हाला सुद्धा असं माहिती माहिती. एक जण म्हणायला लागला, म्हटलं काय रे उशिरा का आला? म्हटलं दक्षिणा भेटण्याकरता थांबलं होतं. 5,000 रुपये काय दिले? हा म्हटलं 5,000 रुपये दिले. जाऊ द्या, दृष्टांत संपला. परिच्छेद क्रमांक 7. साधकास जीवनोपाय. आत्मकल्याणाची इच्छा करणाऱ्या साधकाने वर सांगितल्याप्रमाणे सर्व तन मन धन सद्गुरु